आगामी विधानसभा निवडणूक हाकेच्या अंतरावर आहे। महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्ता पिपासू बनली आहे। जनतेच्या हिताला मूठवाती दिली आहे। जनतेचे प्रश्न निकालात लावण्यासाठी जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फूर्तपणे कौल दिला आहे। याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे त्यास मी बांधील राहीन, असे नम्रपणे ऋणनिर्देश कॉम्रेड आडम मास्तर यांनी व्यक्त केले। जगातील एकमेव असे 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात साकार झाला, परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे रेनगरच्या सभासदांना 2 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले। त्यामुळे कर्ज आणि व्याजाचा बोजा थेट सभासदांवर पडला। म्हणून हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी आणि वाढीव 2 लाख रुपये अनुदान मिळावे, रेनगर पायाभूत सुविधांसाठी 125 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अत्यल्प दरात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे या मागणीकरता बुधवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर लगत कैलासवासी बोमडाल सभागृह येथे माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला। यावेळी पुष्पा येमूल आडम मास्तर यांनी जनतेसाठी खूप मेहनत घेतली, त्यांना आमदार करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह प्रयत्न करेन, असे मनोगत व्यक्त केले। यावेळी सिद्धेश्वर मंजुळकर, अनिल द्यावर शेट्टी, सुजाता विलास सरळगी, शालन तेलतुंबडे, उमा धोत्रे, मंदाकिनी कस्सा, संध्या कांबळे, पुष्पा येमूल, रेखा त्रिमल आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मत व्यक्त केले। यानंतर कॉम्रेड नसई आडम मास्तर यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे दिलेल्या कौलाचे स्वागत करत सर्वांचे जाहीर आभार मानले। यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, राज्य समिती सदस्य नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, रेनगर फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, कुरवैया मेत्रे, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीदाते, लिंगब्बा सोलापुरे, मुरलीधर सुंचू, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती। या मेळाव्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। स्टेट गव्हर्नमेंटचं 2 लाख सबसिडी आणि पायाभूत सुविधेकरता 75% सबसिडी असं वेगवेगळा मंजूर झालेलं पत्र माझ्याकडे आहे। कोणाला बघायचं असेल तुम्ही दत्तनगर ऑफिसमध्ये या, तुम्हाला दाखवतो। परंतु आपल्या विरोधी असणारे गरिबाला बदला मिळू नये, चांगलं घर मिळवू नये, त्या झोपडीमध्ये त्या गटारीमध्ये त्या आपले माणसं मी सुद्धा 10 वर्ष राहिले, काही गरीबाची अवस्था होती, मला जाणीव ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।